गणपत अनंत बडबे विद्यापीठामध्ये जवळजवळ 5 ते 20 वर्षापासून आम्ही सगळे 10-11 जण सेवेमध्ये आहोत विद्यापीठ एकत्रित वेतनावरती. तर मागच्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही ह्याच्यामध्ये फाईल केली होती. ते डिसमिस झाल्यामुळे आम्हाला त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाने सेवामुक्तीचे आदेश दिले होते. त्याच्या अगेन्स्ट पण आम्ही गेले 3-4 वर्ष लढत आहोत. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. तर विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला धोरणात्मक निर्णय करण्यासाठी पत्र दिलं होतं, म्हणून आम्ही ते आंदोलन मागे घेतलं होतं. गेल्या वर्षभरामध्ये धोंडराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती, पण त्या कमिटीच्या अहवालामध्ये फक्त असंच एक वरवरचं उत्तर देण्यात आलं की विद्यापीठामध्ये जेव्हा भविष्यात भरती होईल तेव्हा तुमचा विचार करण्यात येईल, एवढं फक्त दिलेलं आहे. म्हणून त्या मागणीला आम्ही अमान्य करून कालपासून हे चक्री उपोषण चालू केलेलं आहे. हे उपोषण आपण किती दिवस चालू ठेवणार आहात? बेमुदत ठेवणार आहात का कसं करणार आहात? नाही, बेमुदत ठेवणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य अधिकाऱ्यानं तुम्हाला जर सांगितलं की बाबा तुमची मागणी आम्ही मान्य करू, तर तुम्ही ती माघार घेणार का? नाही, रीतसर जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला काही ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आतापर्यंत तुमच्याकडे कुलगुरू, रजिस्ट्रार, कुणी प्रशासकीय अधिकारी आले का? नाही, अजून तरी कोण आले नाही आहेत. काल प्रशासनामधून फक्त पत्र आले होते, तेवढंच की पत्र काय आलेलं आहे? 3 तारखेला त्यांनी भेटीची वेळ दिली आहे दुपारी 3 वाजता. तुम्ही त्याच्यावरती आंदोलन स्थगित करणार आहात का? जे पत्र दिलं त्याच्यावर तुम्ही आंदोलन स्थगित करणार आहात का? नाही, स्थगिती नाही करणार. नाही, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, त्याच्यावरती काही धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार नाही घेणार. किती लोकांचा पाठिंबा आहे याच्यामध्ये आंदोलनामध्ये? किती लोकांचा? कुठल्या संघटनेने किंवा कुठल्या विद्यापीठातल्या इथले कर्मचारी संघटना आहेत, त्यांना सगळ्यांना पत्र दिलेलं आहे रीतसर, आणि बाहेरच्याही संघटना आहेत त्यांनाही पत्र आम्ही दिलेलं आहे. तर ते काल 2-3 संघटना येऊन गेल्या. इथले जे संघटना आहेत ते त्यांच्या सोयीनुसार येऊन भेट देऊन जात आहेत. बरं, कुठल्या संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे? आता काल एक दलित पॅंथर संघटनेने हे पत्र दिलेलं आहे, VC ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, आणि मदनी सर काल येऊन डिस्कस करून गेलेले आहेत. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाबरोबर ते पत्रावरून थोडंसं डिस्कशन केलेलं आहे. पहिलं आम्हाला मोगम पत्र दिलं होतं त्यांनी, आम्ही कुलगुरूंशी वेळ घेऊन चर्चा करू म्हणून. तर नंतर ते सरांनी त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर त्यांनी तारीख आणि वेळेचं पत्र दिलेलं आहे, रजिस्ट्रार मॅडमच्या सहीचं. नमस्कार, माझं नाव रेणुका शर्मा. मी सुद्धा पुणे विद्यापीठात 2014 पासून कार्यरत होते. तर आमच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात कोर्टमध्ये, म्हणजे मुंबई कोर्टमध्ये आम्ही पिटिशन दाखल केली होती की आम्हाला फंडातनं रुजू करून घेण्यात यावं, पण आमची पिटिशन फेटाळली. पिटिशन फेटाळल्यानंतर सेम डेला आम्हाला कार्यमुक्तीचा आदेश पण विद्यापीठाकडनं मिळाला होता. त्याच्यानंतर आम्ही इथे खूप दिवस, जे काही माझे सहकारी होते, आम्ही 17-18 जण इथे येऊन आम्ही बसायचो, पत्र पाठवले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर आम्ही एक आंदोलन पण केलं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की आपण चर्चा करूयात. चर्चा केल्यानंतर एक त्यांनी कमिटी बसवली. त्या कमिटीमध्ये पवार सर हे चेअरमन होते. तर त्यांनी सुद्धा त्या कमिटीचा आन्सर असा आलेला आहे की जेव्हा केव्हा इन फ्युचर जेव्हा फंडातनं जागा निघतील तेव्हा आम्ही तुमचा विचार करू. पण माझे असे काही सहकारी आहेत ज्यांचं वय निघून गेलेलं आहे, त्यांचा विचार कसा करण्यात येईल? मग त्याच्यामुळे आम्ही परत ठरवलं की चक्री उपोषणावरती बसावं, म्हणून आम्ही हे उपोषण करतोय.